पाथर्डी फाटा येथे नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर करू नये यासाठी आवाहन केले होते. मानवी जीवितास धोका असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर पोलीस प्रशासन कारवाई करतच आहे, परंतु काही ठिकाणी नागरिक सुद्धा याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे मांजा खरेदी करून पशु पक्षी व मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करत आहे. त्यामुळेच पाथर्डी फाटा येथे सोनू धोत्रे या तरुणाच्या मानेला हा मांजा अडकून त्याचा जागेवर मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अधिक माहिती दिली. मी पी.आय. शेळके, इंदिरानगर पोलीस स्टेशन. आज रोजी आमच्याकडे एक दुःखद घटना घडलेली आहे की एक सोनू धोत्रे हा जो इसम आहे, वय 23 वर्ष, हा गुजरातहून येत होता. येताना तो देवळाली काम त्याचं घर आहे तिकडे जात असताना पाथर्डी सर्कल ते वडनेर गेट या रोडवर मध्ये पतंगीचा जो मांजा आहे त्या मांजाने त्याला जखम झाली. प्लॅटिनम मध्ये त्याला रिक्षानं ऍडमिट केलं. आम्हाला तात्काळ आम्ही तिथं गेलो, परंतु तिथल्या डॉक्टरनी तपासून सांगितलं याला सिव्हिलवरण्या. पण सिव्हिलवर सिव्हिल हॉस्पिटल जोपर्यंत तो एक्सपायर झालेला होता. ब्लडिंग खूप मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे. त्या दुर्घटनेनंतर आम्ही तात्काळ वरिष्ठांना कळवलेलं आहे. आम्ही गेले 8 दिवस या मांजा संदर्भात कारवाई करतोय. प्रथम आम्ही ज्या मांजा होते विकणारे त्यांना आम्ही कारवाई केली होती. नंतर काल आम्ही उडवणारे यांच्यावर कारवाई केली. आज जवळजवळ आम्ही आता त्यानंतर या घटनेनंतर 9 लोकांच्यावर मांजा उडवणाऱ्या आता कारवाई केलेली आहे आणि नायलॉन मांजा उडवतात. हे जे मांजा उडवणारे लोक आहेत हे सुशिक्षित लोक आहेत. ही जी मांजा उडवणारी आहेत ही काही झोपडपट्टीतली लोक नाही आहेत किंवा ज्यांना अज्ञानी लोक नाही आहेत. ज्यांना ज्ञान आहे आपण जो मांजा वापरल्यामुळे घटना घडते हे ज्ञान असतानाही त्यांनी नायलॉनचा मांजा वापरलेला आहे. पण आत्ताची जी घटना घडलेली आहे तो वापरलेला मांजा हा पांडा या टाईपचा मांजा आहे, तो नायलॉन नाही आहे. तिथं सापडलेला आहे आम्हाला, आम्ही तो जप्त सुद्धा केलेला आहे. त्या गाडीवर लागलेला मांजा होता. ती एखादी पतंग कट होऊन आल्यानंतर ती जो एरिया आहे तो एकदम सुनसान एरिया म्हणजे शेती असलेला एरिया आहे त्या ठिकाणी जाताना, आणि एका बाजूला झोपडपट्टी आहे. तर या घटनेत पतंग कटून आलेला त्या गळ्याला लागलेला आहे. आणि आम्ही त्यानंतर सुद्धा बघितलं आज दिवसभर सोसायटीच्या मजल्यावर जाऊन लोक हा मांजा पतंग खेळ खेळतात. आम्ही त्यांना आव्हान केलेलं होतं तरी सुद्धा त्यांनी या प्रकारचे दुष्कृत्य केलं. म्हणून आता आम्ही मी स्वतः व माझ्या डीबीचा स्टाफ यांनी जाऊन आतापर्यंत 9 केसेस केलेले आहेत. त्यांच्या काही त्यामध्ये आता चालू आहेत केसेस करणे. त्यांच्या पालकांना जर काही बाळ हे असतील तर त्यांच्या पालकांना जर आम्ही त्यामध्ये अटक करणार आहोत. सर, नायलॉन मांजा जे वापरतात त्यांच्यावर कारवाई होत नाही, आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका तुम्ही या केसच्या बाबतीत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत अननोन व्यक्तीवर. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही दुसरे गुन्हे 9 एकूण एका सोसायटीमध्ये 4 असे 4 सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये असल्यामुळे आम्ही 9 जणांना अटक केलेले आहेत. 4 गुन्हे दाखल करतो आहोत. त्या गाडीला गुंडाळलेला आम्ही बघितलेला मांजा कटून आलेली असणार आहे आणि ती गाडीला गुंडाळलेला मांजा. स्थानिकांचा आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे की 20 मिनिटापासून आम्ही पोलिसांना बोलवतो, परंतु पोलीस बोलतच नाही. चुकीची माहिती आहे. ज्यावेळेला त्याला रिक्षातून कोणी हॉस्पिटलला नेलं त्यावेळेला आमचा पोलीस तिकडून जात होता. तात्काळ तो हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी आमचा त्या पोलीस त्यांच्यासोबत होता आणि मग त्यांनी आम्हाला कळवलं. मी वरिष्ठांना कळवलं आणि मी जागेवर मी स्वतः गेलेलो. आता आपण सांगितलं 9 केसेस केलेले आहेत, परंतु हे म्हणजे आपण काय करतो, आपली आजची मोहीम नेमकी काय आहे? आजची मोहीम अशी आहे, जे नायलॉन मांजा असतील त्याच्यावर अटेम्प्ट म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 110 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. आपण कुठे कुठे तपासताय?
आम्ही जिथं जिथं पतंग उडवतात त्या ठिकाणी जाऊन चेक करणार आणि त्याच्यावर कारवाई करणार. पण आता तुम्ही 10 पांडा मांजा आहे, आपली मोठी करतात नायलॉन मांजाची करतात, पांडा मांजानी पण जर असे स्वरूपाचे मृत्यू होत असतील तर मग आपण आता कारवाई कोणावर करणार? आता ते मला सांगता येणार नाहीये कारवाई कोणाकोणाला करणार आहे, पण जे कोणी मांजा उडवत असतील नायलॉन मांजा त्या मांजावर आम्ही कारवाई करणार. आज नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये काही समाजकंटक हा नायलॉनच्या मांजा वापरतायत. आज नायलॉनचा मांजा किती घातक आहे. आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता, त्याचा मांजा गळ्यात अडकून मृत्यू झालाय. मी सगळ्यांना विनंती करतोय ज्यांच्याकडे नायलॉनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या, कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय. काही त्याचा गुन्हा नव्हता, तो गाडीवर त्याचा चालला होता आणि अचानक मांजा त्याच्या गळ्यामध्ये आला गाडी समोर. आज त्याचा नाही का गळा कापून त्याचा मृत्यू झालाय. मी नम्र विनंती करतो समाजकंटकांनो, तुम्ही हा मांजा फेका. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.